नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाज आय एस मध्ये. मी डॉक्टर महेंद्र चाटे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा परीक्षा या परीक्षेच्या संदर्भामध्ये 2025 या सालापासून जो बदल घडून आलेला आहे बघा, इयर 2025 या वर्षीपासून जो बदल केलेला आहे, मग तो बदल आहे, जो चेंज आहे ना, तो कशाच्या संदर्भात आहे तर एकतर आहे परीक्षा पद्धती. म्हणजे आपली जी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा होती आधी, ज्याच्यामध्ये MCQ आपण अटेम्प्ट करायचो, ती आता वर्णनात्मक स्वरूपाची झालेली आहे. आणि दुसरा आहे बघा, अभ्यासक्रम बदललेला आहे. आधीचा जो अभ्यासक्रम होता त्याच धर्तीवरचा अभ्यासक्रम आहे. काही विषय नवीन, जसं की इथिक्स सारखा म्हणजे नीतिशास्त्रासारखा विषय आता अंतर्भूत करण्यात आलेला आहे. त्यासोबत ऑप्शनल सब्जेक्ट, ज्याला वैकल्पिक विषय म्हणतो, त्याची सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे या विषयाचा. आता हा जो बदल घडून आलेला आहे, मग तो परीक्षा पद्धतीमध्ये असेल किंवा अभ्यासक्रमामध्ये असेल, या बदलामागची मूळ कारणं कुठली हे आपण व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. आता हे व्यवस्थितपणे समजावून घेणं यासाठी गरजेचं आहे, कारण ही जर बदलामागची कारणं जी रॅशनली आहे, रिझन्स आहे, ते जर व्यवस्थित आपण समजावून घेतले तर तो रिक्वायर्ड जो माइंडसेट आहे एक्झामिनरला किंवा जी एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटी असेल, MPSC असेल, UPSC असेल, त्यांची माइंडसेट आपल्याला कळण्यासाठी, त्यांचा माइंडसेट कळण्यासाठी आपला उपयोग होत असतो. यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये सामोरे जाताना, मार्गक्रमण करताना अधिक सुलभ होत असतो. बघा, हा जो बदल घडून आलेला आहे, म्हणजे आता जो अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणलेला आहे, तो पूर्णपणे UPSCच्या धर्तीवर आणलेला आहे. म्हणजे जशाच तसा अभ्यासक्रम कॉपी केलेला आहे आपल्या MPSC मध्ये. पण या कॉपी करण्यामागची सुद्धा कारणं कुठली होती हे आपण व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. आता हा अभ्यासक्रम, जसं मी तुम्हाला सांगितलं की UPSCचा अभ्यासक्रम घेतलेला आहे, आधी UPSC साठी हा अभ्यासक्रम का निवडला हे समजावून घेऊया. मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राने, MPSCने पण हा अभ्यासक्रम का निवडला हे समजावून घेऊया. दोन्हीच्या बाबतीमध्ये काही कारणे ओव्हरलॅप होतात, काही कारणे वेगवेगळी आहेत, समजावून घेऊया. बघा, प्रशासन ही जी एंटिटी आहे, मग समाजामधल्या जी इतर व्यवस्था असतात, ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था असते, राज्यव्यवस्था असते, त्याच्यासोबत समाज व्यवस्था असते, बाकीचं संस्कृती, कला, बऱ्याच गोष्टी असतात समाजामध्ये, वेगवेगळे अंग आहेत. माणूस हा बहुरंगी माणूस आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग, वेगवेगळे छटा आहेत, वेगवेगळे व्यवस्था आहेत. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थांना कुठेतरी इन्फ्लुएन्स करणारी जी व्यवस्था आहे ती असते बघा, राज्यव्यवस्था. आता राज्यव्यवस्था स्टेट मशिनरी थ्रू काम करत असते. म्हणजे नागरी सेवा ज्या आहेत, तुम्ही स्टेट मशिनरीचा पार्ट असतं. म्हणजे समाजामध्ये वेळेनुसार, काळानुसार बदल होत असतात. त्याप्रमाणे प्रशासनाने सुद्धा गतिमान राहायला पाहिजे, गतिमान असायला पाहिजे, तरच प्रशासन या बदलांना व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड करू शकतं. याच्या आधी सुद्धा बदल झालेले असतात. म्हणजे या संदर्भामध्ये प्रशासनामध्ये कुठल्या निकषावर प्रशासकाची निवड केली पाहिजे, कुठल्या आधारावर प्रशासकाची निवड केली पाहिजे, किंवा कुठल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर कुठल्या पद्धतीची परीक्षा पद्धती असायला पाहिजे, या संदर्भात शिफारसी केलेल्या आहेत. बघा, या संदर्भात एक स्पेशल बॉडी असते, टाइम टू टाइम अपॉइंट केली जाते, त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन असं म्हणतो, प्रशासकीय सुधारणा आयोग. हे आपण इथिक्समध्ये सुद्धा वापरतो. आणि GS2 जो आहे, राज्यघटना आणि भारतीय राजकारण, त्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामाजिक न्याय वगैरे ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा असतो. प्रशासकीय सुधारणा आयोग नेमले जातात आणि ते रिकमेंड करत असतात, शिफारसी करत असतात प्रशासनामध्ये कशा पद्धतीची गरज आहे, किंवा कुठल्या धर्तीवरती, कुठल्या धाटणीवरती प्रशासनामध्ये आले पाहिजेत. तर या संदर्भामध्ये 2 प्रशासकीय सुधारणा आयोग होते. त्यांनी त्यांच्या काळानुसार प्रशासनामध्ये किंवा प्रशासकामध्ये ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्याप्रमाणे काही शिफारसी केल्या. बघा, आता याच्यामध्ये जो पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग होता तो होता बघा 1966चा. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो होता तो 2006चा. आता 2006च्या संदर्भामध्ये जो प्रशासकीय सुधारणा आयोग होता दुसरा, तो होता बघा वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली. पहिला होता मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली. तर हा प्रशासकीय सुधारणा आयोग, म्हणजे दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे, त्यांनी, आता आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे, तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. त्यासोबतच जी समाज व्यवस्था असते किंवा मूल्य व्यवस्था असते समाजाची, त्यामध्ये सुद्धा वेळेनुसार, काळानुसार बदल होत असतात. त्यामुळे याला रिस्पॉन्ड करणारा प्रशासक असला पाहिजे, प्रशासन असलं पाहिजे. यामुळे त्यांनी काही बदल सुचवले होते. म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं, एक विषयाची एक्सपर्टाईज, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आपला, बघा, विषयाची एक्सपर्टाईज असणं, तज्ञता असणं हे ठीक आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे, जे तुम्ही अल्टिमेटली सर्व करणार आहात ज्या व्यक्तींना, म्हणजे भारतीय नागरिक प्रशासनामध्ये गेल्यानंतर, तर त्या भारतीय नागरिकाबद्दल सर्वसमावेशक अशी समज असली पाहिजे. मग त्याचा इतिहास असू द्या, त्याचं भूगोल असू द्या, त्याचं अर्थकारण असू द्या, किंवा त्याचं राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, या सर्वांबद्दल त्या प्रशासकाला माहिती असली पाहिजे. बघा, म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे, पहिला GS1 जो आहे, त्याच्यामध्ये इतिहास असतो, भूगोल असतो, भारतीय समाज असतो.
GS2 जो आहे तो आहे बघा भारतीय राजकारण, राज्यघटना आहे, सामाजिक न्याय आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर GS3 जो आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था आहे, ॲग्रिकल्चर जो की मेन प्रोफेशन आहे भारतीय नागरिकांचा, म्हणजे जास्तीत जास्त डिपेंडन्सी त्याच्यावरती आहे आजही पॉप्युलेशन वाईज बघायला गेलं तर म्हणजे कृषी जो आहे तो घटक आहे, किंवा त्याच्यानंतर आपत्ती निवारण असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, किंवा अंतर्गत सुरक्षा असेल, किंवा नीतिशास्त्र सारखा विषय याच्यामध्ये अंतर्भूत करण्यामागचं हे कारण आहे की त्यांनी सांगितलं की भारतीय नागरिकाबद्दल सर्व गोष्टींची माहिती पाहिजे, त्यासोबतच प्रशासनामध्ये नीतिशास्त्रासारखा विषय पाहिजे, कारण प्रशासकाने निर्णय घेताना नैतिक धर्तीवरती निर्णय घेतले पाहिजेत, डिसिजन त्याच्या इथिकल पाहिजेत. या गोष्टीसाठी त्यांनी काही रिकमेंडेशन केले होते किंवा नज दिले होते, काही इशारे केले होते की अशा पद्धतीने करा म्हणून. त्या संदर्भामध्ये बघा 2009 साली निगवेकर कमिटी नेमली होती. त्यालाच कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन असं म्हणतात, म्हणजे क्षमता बांधणी किंवा क्षमता निर्मिती आयोग. यांनी या दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसीनुसार काही कन्सिडरेशन घेऊन मग आजचा जो अभ्यासक्रम आहे UPSCचा, म्हणजे आज जो MPSCने अडॉप्ट केलेला आहे मुख्य परीक्षेसाठी, तो अभ्यासक्रमाची त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं, आणि तो हळूहळू 2014-15 पर्यंत त्याच्यामधून सीसॅट कमी केलं गेलं किंवा क्वालिफाईंग केलं गेलं, तो स्ट्रीमलाईन झाला हळूहळू, आणि तोच अभ्यासक्रम, तीच परीक्षा पद्धती आता MPSCने अडॉप्ट केलेली आहे. आता त्याच्या मागची कारणे बघून घेऊया आपण की MPSCने हे अडॉप्ट का केलेलं आहे. बघा, MPSCच्या संदर्भात, महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर पहिलं कारण आहे बघा, MPSC आणि UPSC मधला जो विरोधाभास आहे ना, म्हणजे आजपर्यंत जो UPSC वाला ॲस्पिरंट असायचा महाराष्ट्रातून, जो UPSCची तयारी करायचा, तो सहसा MPSCची तयारी करत नसायचा, कारण या दोन्ही गोष्टींचं जी डिमांड होती परीक्षेची, जी मागण्या होत्या, जी आवश्यकता होती, ते पूर्णपणे भिन्न होत्या. एक वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती मुख्य परीक्षा आधी MPSCची, आणि UPSCची जी परीक्षा स्वरूप आहे ती वर्णनात्मक होतं, लेखी परीक्षा होती, रिटन एक्झामिनेशन ज्याला म्हणतो. त्याची जी धाटणी होती तिथे ॲनालिटिकल अंडरस्टँडिंग, आकलनात्मक समज आवश्यक होती वगैरे. त्याच्यामध्ये हा डिफरन्स होता. नो डाऊट करणारे आधीही करायचे, परंतु त्याचं सक्सेस रेट किंवा पर्सेंटेज खूप कमी होतं त्यांचं, की करणारे जे होते. मग हा जो विरोधाभास आहे, तो विरोधाभास नष्ट करण्याचं काम करण्यासाठी हा अभ्यासक्रम निवडलेला आहे, असं चंद्रकांत दळवी समितीने सांगितलं की याच्या मागच्या कारणामध्ये पहिलं कारण हा जो विरोधाभास आहे, तो विरोधाभास कमी झाला पाहिजे. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी UPSCमध्ये यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. UPSCमध्ये जी निवड होते अंतिम, त्याच्यामध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. ही प्रत्येक राज्याची भूमिका असते बघा, कारण तिथे त्या राज्यातून प्रशासक जर आले आणि सेक्रेटरी किंवा बाकीचे जे हायर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहेत, स्ट्रॅटेजिक पोस्ट म्हणू शकतो आपण त्याला, त्या लेवलला गेल्यानंतर त्यांना या समाजाची, या राज्याची ओळख असते, व्यवस्थितपणे जाण असते, त्यामुळे ते व्यवस्थितपणे काम करू शकतात, प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने राबवू शकतात, ही एक सर्वसाधारण अपेक्षा असते. बरं, हे एक कारण झालं. तिसरं, निगवेकर कमिटीने कारण जे सांगितलं होतं तेच यांनी पण सांगितलं की गतिमान प्रशासन. जसं मी तुम्हाला सांगितलं, वेळेनुसार, काळानुसार बदल होत असतात. बघा, जो कोविड-19 आला 2020 मध्ये, त्याच्यामध्ये प्रशासनाला म्हणजे अनप्रेसिडेंटेड, म्हणजे असं अभूतपूर्व अशा प्रकारच्या आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं, पण प्रशासन त्याच्यामध्ये सक्सेसफुली त्यांनी व्यवस्थितपणे टॅकल करू शकलं, कारण ती प्रशासनामध्ये ती गतिमानता असायला हवी. मग तो प्रशासक जो निवडला जातोय त्याच्यामध्ये सुद्धा गतिमानता असायला पाहिजे. मग ती गतिमानता कशा पद्धतीने त्याचं आकलन केलं पाहिजे परीक्षेमध्ये, याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं. तर गतिमान प्रशासन म्हणजे आणखी बघा, गतिमान प्रशासन म्हणजे तुम्हाला रिअल टाईममध्ये डिसिजन घ्यावं लागतं. आता तर डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंगपर्यंत गेलेलो आहोत, तर रिअल टाईममध्ये डिसिजन घ्यावे लागतात ना. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो मी, की म्हणजे एखाद्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे आणि तिथं आपत्ती निवारणासाठी जे गव्हर्नमेंट मशिनरी आहे किंवा NDRFची जी माणसं आहेत, DRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स, हे जे आहे ते NDMA जे आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार ते तयार केलेलं आहे. अशा ठिकाणी जर तुम्ही म्हणजे मदतीसाठी गेलात आणि तिथं तुम्ही लेट गेलात म्हणून तिथं जर दगड फेकायला लागले तुमच्यावर, अशा प्रकारची केस स्टडी आलेली आहे बघा. म्हणजे तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत गतिमानतेनुसार वगैरे, वेळेत तुम्हाला रिअल टाईममध्ये डिसिजन घेता आले पाहिजेत, ही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढचं आहे बघा, आकलनात्मक क्षमता. आकलनात्मक क्षमता म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टींचं आकलन करून तुम्ही निर्णयापर्यंत आले पाहिजे, ही एक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. चौथं म्हणजे शेवटचं जे रिझन आहे ते मी शेवटी ठेवण्याचं कारण आहे की ते कारण कटू आहे, त्यामुळे ते ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, जे ही समिती होती, त्या समितीचे जे अध्यक्ष होते चंद्रकांत दळवी साहेब, त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं की जो जुना पॅटर्न होता त्याच्यामध्ये विद्यार्थी एकदा प्रिपरेशन करायला लागल्यानंतर
2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष प्रिपेअर करतच राहिले. त्याचा जो लॉस आहे, त्याचा जो म्हणजे कॉस्ट आहे, अनबिअरेबल कॉस्ट म्हणू आपण त्याला. कारण प्रोडक्टिव्ह इयर तुम्ही 5-10 वर्ष त्याच्यामध्ये विद्यार्थी घालतायत, तर त्याचं कॉस्ट कुठेतरी फॅमिलीला, कुटुंबांना बिअर करावं लागतं त्यांच्या. तर ह्यांना सुद्धा म्हणजे या परीक्षेपासून तोडण्यासाठी टू विन अवे हा शब्दप्रयोग वापरलाय बघा. आता टू विन अवे म्हणजे बाळाचं दूध ज्याला तोडतात ना, त्या प्रकारे आपण म्हणतो. तसं दूध तोडण्याचं काम एमपीएससीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचा हा बदल आहे आणि याच्या मागची ही कारणे आहेत. आता हे समजल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये समोर जाताना अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घेता येईल, की हे बदल कशामुळे झाले आहेत आणि हाच अभ्यासक्रम कशामुळे दिलेला आहे. हे समजल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्गक्रमण करणं अधिक सुलभ असेल. धन्यवाद.